नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मागचं दृश्य बघून तुम्हाला वाटेल मी व्हेनिसला आलो आहे. नाही नाही नाही, इंग्लंडमध्येच आहे मी. फक्त कार्डिफचा सामना संपवून मी लंडनला आलो आहे. आणि लंडनला जेव्हा मी येतो तेव्हा कुठं काय करायचं, कुठं क्लिप करायची याचा विचार चालू असतो. कारण सामना तर कुठं आहे, लॉर्ड्सला आहे. परंतु माझा एक नवीन मित्र आहे योगेश गांधी, शिर्डी जवळच्या एका गावातला आहे. इथं एका कंपनीत काम करतो. तो म्हटला, सर इथं थोडा वेळ भेटू, लंच बिंच करू, मग तुम्ही कामाला जा. मी म्हटलं चला ठीक आहे. आता हे दृश्य म्हणल्यानंतर मी म्हटलं लॉर्ड्सवरती तर उद्या प्रिव्ह्यूची क्लिप करणार आहेत, आजची क्लिप इथं केली तर काय हरकत आहे. त्यामुळे थोडंसं सामन्याबद्दल बोलणार आहे, जास्त रोहित शर्माबद्दल बोलणार आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 1-1 बरोबरी झाली आहे. पहिला सामना बर्मिंगहॅमला आपण जिंकला, दुसरा सामना लगेच कार्डिफला त्यांनी जिंकला. 1-1 बरोबरी असताना चर्चा खरं तर मॅचची व्हायला पाहिजे, ती 50% होती आहे. 50% चर्चा रोहित शर्माची होती. आणि का नाही होणार? व्हाईट बॉल क्रिकेटमधला हिटमॅन, आपल्या सगळ्यांचा लाडका रोहित शर्माबद्दल जेव्हा न्यूज यायला लागल्या की आता तो 19 तारखेचा सामना शेवटचा सामना म्हणून खेळणार आहे, तेव्हा मन थोडंसं हळवं झालं. ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे ते हळवे होतात. जे क्रिकेटवरती अत्यंत काय कोरडेपणाने विचार करतात ते म्हणतात, हे त्याचा फॉर्म गेलाच, आता काढून टाका, जयस्वालला घ्या. घ्या घ्या, जयस्वालला घ्या, फक्त रोहितचं कॉन्ट्रीब्युशन विसरायला नको. झालं होतं काय की जेव्हा मी रोहित शर्माचा अगदी डेब्यूसुद्धा पाहिला आहे, कसोटीमधलाही डेब्यू पाहिला आहे, वनडेतला, T20चा, त्याचे सगळे हायज आणि लोज मी जवळनं पाहिलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय, 2007-08ला जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेलेला होता, त्यावेळेला रोहित शर्माला इयान चॅपलने सांगितलं होतं हा भावी स्टार आहे, दादा खेळाडू आहे. कारण त्यावेळेला इव्हन विराट संघात नव्हता. आणि मला स्पष्ट आठवतं आहे, ट्रायंग्युलर सिरीजमध्ये आपण जेव्हा विजय मिळवलेला होता तेव्हा सचिन सोबत रोहित शर्माच होता. योगेश बरोबर आहे ना? अगदी अगदी. हा सुद्धा क्रिकेट प्रेमी आहे म्हणून त्याला मी प्रश्न विचारला, तो मला कॅमेऱ्याची मदत करतोय. उजवीकडे जाऊ नको रे बाबा. रोहित शर्माची ती खेळी मी विसरू शकत नाही. सचिन बरोबर त्यांनी बॅटिंग करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्यानंतर 7च्या T20 वर्ल्ड कपमध्ये त्याचा समावेश होता. 11चा वर्ल्ड कप त्याचा चुकला कारण कसोटी पदार्पणाच्या दिवशी त्याच्या पायाला दुखापत झालेली होती. या सगळ्या गोष्टी मला आता आठवत आहेत. आत्ताच्या घडीला काय झालंय की रोहित शर्मानी टेस्ट क्रिकेट सोडलंय, T20 क्रिकेट सोडलंय, वन डे क्रिकेट तो खेळू इच्छित होता. आणि त्यांनी त्याच्यासाठी जीवापाड प्रयत्नसुद्धा केले. कशा अर्थाने? फिटनेसमध्ये त्यांनी वेगळी लेवल आणली, वजन झपाट्यानं कमी केलं, तंदुरुस्ती खूप वाढवली. पण त्याच्याबरोबर जो फॉर्म पाहिजे होता, कन्सिस्टन्सी पाहिजे होती, ती बॅटिंगमधली कन्सिस्टन्सी त्याला दगा देऊन गेलेली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये फलंदाजीमध्ये तो नेहमीचा रोहित शर्मा दिसत नाही आहे. अहो कसं सांगू मी तुम्हाला, 19च्या वर्ल्ड कपला याच रोहित शर्माला योगेश आपण 5 सेंचुरीज मारताना पाहिलं इंग्लंडमध्येच. ह्याच कंडिशन होत्या. आणि तोच रोहित शर्मा कार्डिफ असू देत, बर्मिंगहॅमला थोडासा आत्मविश्वास गमावलेला, स्वतःच्याच मग्न असलेला असा रोहित शर्मा बघायला मिळाला होता. अजून न्यूज 100% BCCIने सांगितलेली नाही आहे. ही क्लिप करत असताना तरी सांगितलेलं नाही आहे. नंतर आऊट झाली आणि क्लिप प्रदर्शित झाल्यानंतर आली तर तुम्ही म्हणाल हे काय लिहिले, तुम्हाला एवढं सुद्धा कळलं नाही का? आत्ताच्या घडीला तरी BCCIने ते सांगितलेलं नाही, ही क्लिप शूट करत असताना. परंतु रोहित शर्माची कार्डिफ सामन्यामध्ये फिल्डिंग करत असताना देहबोली जी होती ती बरंच काही सांगून जात होती. नेहमीचा बकबक करणारा, गोलंदाजांना सल्ला देताना त्यांची खेचणारा असा रोहित शर्मा दिसत नव्हता. हे बरंच काही सांगून गेलं. आत्ताच्या घडीला झालंय काय, वर्ल्ड कप अजून 1 वर्ष 4 महिन्यांनी आहे. तोपर्यंत रोहित शर्मा 40शी पार करून जाणार आहे. त्याचा फलंदाजीचा फॉर्म, त्याचा फिटनेस टिकेल की नाही या बाबतीत शंका निर्माण झाली. आणि दुसरीकडे जयस्वाल सारखा खेळाडू रेडी, एकदम रेडी असताना बाहेर बसलेला आहे. आत्ताच्या सिरीजमध्ये निवड समितीने जयस्वालला एवढ्या करताच घेतलं नाही की रोहित शर्माला ते प्रेशर वाटू नये की हा बाहेर बसलाय, मी खेळतोय, तू 3 मॅचेस खेळ, तुझा फॉर्म राहिला तर आपण पुढचा विचार करू. दुर्दैवाने पहिल्या 2 सामन्यामध्ये ते झालेलं नाही आहे. म्हणून असं समजतंय, एका सिलेक्टरशी माझं सुद्धा बोलणं झालं, तो म्हणाला बोलणं झालेलं आहे की आता तू विचार कर. आणि हे विचार करणं, हे सांगणं, हे सुद्धा रोहित शर्मासाठी पुरेसं आहे. रोहितनी सुद्धा BCCIच्या एका ऑफिशियलची गोष्ट केली. आणि मला वाटतं संघ व्यवस्थापन निवड समितीने त्याला सूचना दिलेली आहे की
27च्या वर्ल्ड कपसाठी आम्ही तुझा विचार करणार नाही, करू शकत नाही दुर्दैवाने, असं त्याला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या सगळ्यावरती प्रकाश तर पडेल. कारण काल मॅच संपल्यानंतर सितांशू कोटक आले आणि ते नेहमीप्रमाणे म्हणाले, छे छे असं काही नाही, असं काही नाही आहे वगैरे नाही, असं आहे, झालेलं आहे असं. आणि त्याचे प्रतिसाद आता उमटतील. रोहित शर्मा बहुतांशी प्रमाणामध्ये लॉर्ड्सवरती आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल आणि नंतर या खेळाडूला बाय बाय टाटा करायची वेळ येणार आहे. फार मोठा व्हाईट बॉल प्लेअर, टेस्टमध्ये त्यांनी केलेलं नाही असं नाही आहे, पण वन डे आणि T20 क्रिकेटमध्ये त्यांनी जलवा करून दाखवलेला आहे. त्याच्या एक एक इनिंग, डॉमिनेटिंग इनिंग मी विसरू शकत नाही. त्यामुळे चर्चा जेवढी मॅचची आहे तेवढीच रोहित शर्माची आहे. काय होतं रोहित शर्माच्या या निर्णयाबाबत, अधिकृत निर्णय कधी येतोय, तो उजेड कधी पडतोय, हे आल्यानंतर परत मी तुमच्याशी बोलीनच. रोहित शर्माच्या माझ्या आठवणी तुमच्यासमोर सादर करीनच. परंतु आत्ताच्या घडीला या सुंदर वातावरणामध्ये योगेश बरोबर फिरत असताना वाटलं की चला क्लिप इथंच करूया, तुम्हाला लवकर सादर करूयात म्हणून ही क्लिप केली. रोहित शर्माच्या बाबतीत घेतलेला हा निर्णय लॉजिकल निर्णय, भावनिक निर्णय नाही आहे, लॉजिकल निर्णय. रोहितचे फॅन भावनिक होऊन म्हणतील की रोहितला ही संधी द्यायला पाहिजे होती, परंतु असंच रोहितला 2007 साली थांबवून चाललं असतं का, जसं आत्ता जयस्वालला थांबवणं बरोबर नाही. एवढाच लॉजिकल निर्णय आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फक्त योगेश हा सीन दाखव आणि मगच आपण इथनं लंच करायला जाऊया. सुनंदन लेले, अत्यंत सुंदर पॅडिंग्टन जवळचं लिटिल व्हेनिस, योगेश गांधी सोबत लंडन. धन्यवाद.